नमस्कार. एक फुलपाखरू ककूनमधून बाहेर येण्याचा खूप प्रयत्न करत होतं. खूप एफर्ट लावत होता, खूप पुश करत होता, वारंवार ट्राय करत होता. हे एक शेतकरी बाजून बघत होता. त्याला वाटलं याला खूप त्रास होतोय. अशीच भावना घेऊन त्याने कात्रीच्या मदतीने ते ककून थोडंसं कापलं. ते ककून कापल्यानंतर फुलपाखरू सहज बाहेर तर आला, पण खरं सांगू तर त्याचं हे बाहेर येणं हे इनकम्प्लीट होतं. त्याचे पंख अर्धेच उघडले होते, शरीर पूर्ण सुजलेलं होतं आणि आता ते उडूही शकत नव्हतं. कारण जे स्ट्रगल फुलपाखराने स्वतः करायचे होते ते त्याने केले नाही. ज्यामुळे त्याला पंखाला मजबूती आली असती ते त्याचं झालं नाही. ज्यामुळे त्याला सहजपणा आला असता तो आला नाही. हे सगळं हिरावून घेतलं त्या माणसाच्या एका फक्त कात्रीच्या कटने. आज बरेच स्टुडंट्स त्या फुलपाखरासारखेच आहेत. ते बाहेर पडू इच्छितात, जॉब मिळवू इच्छितात, सिलेक्शन मिळवू इच्छितात, पण संघर्ष करायला तयार नाही. त्यांना वाटतं कुठंतरी एखादी शॉर्टकट भेटावं, एक शॉर्ट ट्रिक भेटावी. ते विद्यार्थी असे एक PDF शोधत असतात की आपला सिलेबस कंप्लीट नाही झाला, फक्त एवढं वाचलं की आम्ही मुक्त होऊन जाऊ. या प्रोसेसमध्ये तुम्हाला तो स्वतःचा स्ट्रगल स्वतःच करावा लागेल. माझ्या भावांनो, मी स्पष्ट सांगतो, पेन घासावी लागेल, हेडेक सहन करावा लागेल, मॉक द्यावे लागतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. थँक्यू.